ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे। या प्रकरणामध्ये काही अनपेक्षित निकाल येऊ शकतो अशी शक्यता या प्रकरणातील मुख्य तक्रारदार ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी व्यक्त केली आहे। राज्य सरकारने योग्य आकडेवारी उपलब्ध करून दिली नाही तर सुप्रीम कोर्ट ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देऊ शकतं अशी शक्यता राहुल वाघ यांनी व्यक्त केली आहे। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात असल्याच्या विरोधात राहुल वाघ हे सुरुवातीपासूनच सातत्याने भूमिका मांडतायत। त्यांची ही भूमिका आता थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली आहे। बांठिये आयोगाच्या आधीची स्थिती देखील आरक्षणाची मर्यादा ओलांडणारी होती असं त्यांनी सांगितलेलं आहे। मुळात आता राज्य सरकारने या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जी काही बाब सांगितलेली आहे की बांठिये आयोगाच्या पूर्वी नेमकं आरक्षण कसं होतं आणि बांठिये आयोगाच्या नंतरचं आरक्षण कशा पद्धतीने निर्माण केलेलं आहे, तर या दोघांची आकडेवारी उद्या मेहरबान कोर्टासमोर ठेवल्या जाणार आहे। त्यातनं आरक्षणाची प्रक्रिया ही 50%च्या पुढे जी काही जात आहे त्यामध्ये मुख्यतः सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिलेला होता 22/8/2022च्या पूर्वीचा, की ज्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं होतं की 50%च्या पुढे आरक्षण जायला नको, आणि आता 16/9/2025 रोजी सांगितलं की मागच्या पद्धतीने निवडणुका घेण्यात यावे। याचा जो काही अन्वयार्थ लावण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आता प्रथमदर्शनी आपल्याला मोठा घोळ झालेला दिसून येत आहे।